या सगळ्याविषयी बोलण्याकरता राजकीय विश्लेषक विजय चोरमारे सर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। सर, हे चित्र पाहिल्यानंतर मनात काय पहिल्यांदा आलं? काय मनात भावना ह्याच पहिल्यांदा येतात की बाबा गेले काही दिवस सातत्यानं किंवा गेली काही वर्षे सातत्यानं शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना या दोन्ही पक्षाचे नेते सातत्यानं म्हणतात की कार्यकर्ते म्हणतात की दोन्ही ठाकरेंनी एकत्र यायला पाहिजे, एकत्र आलं तर महाराष्ट्राचं राजकारण बदलेल, पण ते काही प्रत्यक्षात येत नाही। पण अशा कौटुंबिक प्रसंगांच्या निमित्ताने एकत्र येतात, त्यामुळे एक होतं की जे परस्पर दोन्ही पक्षात असलेले आणि परस्परांच्या विरोधात खूप आक्रमकपणे लढणारे कार्यकर्ते त्यांच्यासाठी हा एक महत्त्वाचा संदेश असतो की आपण उगाच एकमेकांच्या विरोधात इतका टोकाचा विरोध करण्यात अर्थ नाही। शेवटी हे नेते राजकीय दृष्ट्या विरोधक असले तरी कौटुंबिक पातळीवर एकच असतात, त्या पलीकडचा संवाद सौहार्द ते जपत असतात। मला वाटतं हा संदेश कार्यकर्त्यांच्या दृष्टीने अशा भेटींच्या निमित्त महत्त्वाचा असतो। अगदी, पण हे असं जरी चित्र असलं तरी आगामी महापालिका निवडणुकांच्या दृष्टीने हे चित्र दिलासादायक म्हणायला हवं? नाही, महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या गोष्टीचा विचार करता येणार नाही, कारण आपण आतापर्यंत बघितलेलं आहे की उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकत्र यावं अशी कार्यकर्त्यांची किती इच्छा असली तरी आता ज्या पद्धतीने त्यांच्या वाटा वेगवेगळ्या आहेत त्या पार्श्वभूमीवर ते या निमित्त एकत्र येण्याची अजिबात शक्यता नाही, त्यामुळे आता दिलासादायक वगैरे असण्याची मला शक्यता वाटत नाही। अगदी अगदी मुद्दा लक्षात येतोय। धन्यवाद आमच्याशी संवाद साधला त्याबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।